हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर काल काही ब्लाऊज शिवले होते ते असेच मशीनवरती बघा. आणि हे एक माझा स्वतःचा ब्लाऊज शिवलेला आहे, पण त्याला पण हुक लावायची राहिली म्हणून मी ते घातलाच नाही तर मला तो घालायचा होता. आणि हे कस्टमरचे 2 ब्लाऊज आहेत, प्लस ही लेस पण चिटकायची मी जी की तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती. तर त्यानंतर आज मला हे अर्जंटली ब्लाऊज आलेले आहेत. तर बघूयात आता किती काय. आणि आत्ताच आलेत आणि मला संध्याकाळी लगेचच द्यायचे. हे एक मेन प्रॉब्लेम आहे असा. बघू आता काय होते. काही साड्या आहेत पिकोसाठी आणि काही ब्लाऊज पण आहेत. तर 2-3 साड्या आहेत बहुतेक आणि 2-3 ब्लाऊज आहेत. 3 साड्या आहेत आणि 2 का 3 ब्लाऊज आहेत. आणि हा त्यांच्या मापाचा ब्लाऊज आहे, जो की मागं एक नवरीचा ब्लाऊज शिवून दिला होता ना मी, त्यांचे ब्लाऊज आहेत हे. चला असो, आज एवढं सगळं काम अर्जंटली मला करायचं आहे. आणि कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की काही शूट घ्यायला मिळालं नाही, पण बघूयात आज किती शूट घेते काय. दुपारी सोनू येणार आहे शाळेतून, ती थोडंफार घेईल. काल तो दोघं पण घरीच होते रविवार असल्यामुळं, पण काय होतं की घरी असल्यानं त्यांना खेळायचं खूप पडतं. मग मी पण काही एवढं फोर्स करत नाही शूट घेण्यासाठी. कधी ट्रायपॉडला लावून मोबाईल शूट करते, पण थोडंसं डोळे दुखत आहेत माझे एवढ्यामध्ये. असं काय होईल काय माहिती. आणि थोडीशी तब्येतही खराब वाटते आहे, पण काही नाही, नॉर्मली आहे, एवढं काही नाही. तर हे जे काही ब्लाऊज काल शिवले होते ना, तर ते मला हुक लावून घ्यायचेत. पण बघू आता, कारण ह्याचे अस्तर जर मला मिळाले तर मग मी हे ब्लाऊज लगेच कटिंग स्टिचिंगला घेणार आहे. आणि जर त्याचे नाही मिळाले तर त्याला हुक लावते आणि मैत्रिणीला घ्यायला बोलवते. आणि मग ते अस्तर आणण्यासाठी मग तिला फोटो पाठवते आणि ती अस्तरही घेऊन येईल. बघूयात आता काय होते काय नाही. आणि आता 12 पावणे 12 वाजलेत. घरातली सगळी कामं आवरलीत, थोडंसं जेवण पण केलेलं आहे आणि मग आता शिवायला बसायचं आहे. तर चला, आजचा व्हिडिओ कसं काय करते मॅनेज हे थोडं तुम्हाला पाहायला मिळेलच. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. आणि हो, बऱ्याच ताई मला बोलतात की ताई कस्टमर कशी वाढवायचे, काय वाढवायचे, तुमचं काम सातत्य ठेवा. आणि ह्या सगळ्या गोष्टींवर मी तुम्हाला पुढे थोडं सांगेलच. तर काय ते सगळं तुम्हाला व्यवस्थित सांगते. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघितला ना, म्हणजे कसं तुमच्या लक्षात पण येतं. आणि मग छोट्या मोठ्या गोष्टी पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये डेली व्लॉगमध्येच मी सांगत असते. कारण प्रत्यक्ष असं समोर कॅमेरा ठेवून बसून बोलायला एवढा वेळ नसतो. लईतलं 1-2 मिनटं मी बोलते, पण जास्त नाही. मग त्यासाठी मग जे आहे व्हिडिओ डेली वर्कचं आपलं जे मी काम करते ते दाखवते, पण त्यामध्ये बोलणं मात्र मी तुम्हाला काहीतरी छान वेगळं काहीतरी सांगितलं असते. ते पण काहीतरी चांगलंच असतं, फायद्याचंच असतं, की ब्लाऊजविषयी, बिझनेसविषयी असतं, किंवा तुम्हाला काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे सगळ्या गोष्टी. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कुठेही स्किप करायचं नाही. कारण तुम्ही व्हिडिओ स्किप केला ना, मग मात्र थोडंफार इकडं तिकडं जातं. म्हणजे मी जे काही बोललेलं असते ते तुमच्या लक्षात येत नाही मग त्यासाठी. आणि हो, कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ आपले दुसऱ्या चॅनलवरती असतात, जे की आपलं खूप पुढं गेलेलं आहे ते चॅनल, ज्योती सुरोसी फॅशन डिझायनर मराठी. तिथं मी 2 वर्ष झालं काम करते, कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओज टाकते, छान टिप्स देते. बऱ्याच ताई तिथं आपल्या सबस्क्रायबर फॅमिली आहेत आणि खूप छान तिथं त्यांचे आपले व्हिडिओ बघून छान ब्लाऊज शिवतात. कमेंटही भारी मस्त करतात. आणि त्यांना ब्लाऊज शिवायला यायला लागलेत म्हटल्यावर अजून काय पाहिजे आपल्याला. आपल्याकडून काहीतरी कोणाला शिकायला मिळते, त्या विषयावरून ते वाचूनच बरं वाटते. तर मी तिथं बरेच वर्ष, म्हणजे 2 वर्ष झालं मी काम करते. काल त्याला टोटली 2 वर्ष झालेले आहेत त्या चॅनलला. आणि ह्या चॅनलला सुद्धा आता लवकरच 1 वर्ष पूर्ण होईल. कारण लवकरच हे मॉनिटाईज झालं असतं, पण नेमकं काय झालं की मी मागं व्हिडिओ जास्त काही टाकत नव्हते. हे 2-3 महिने झाले मी व्हिडिओ टाकते. पहिलं मी जास्त व्हिडिओ टाकत नव्हते, कधीतरी एखादा व्हिडिओ टाकायची, त्यासाठी वेळ मिळत नव्हता. आत्ता तरी थोडासा वेळ काढून मी ह्याच्यावरती सुद्धा काम करते आहे. कारण तिकडं कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ असतात, डेली रुटीन आपण नाही दाखवू शकत. आणि बऱ्याच ताई म्हणायच्या की मला तुझं डेली रुटीन बघायचं आहे, तू कसं काय मॅनेज करते ते बघायचं, छोट्या मोठ्या टिप्स तुझ्याकडून ऐकायच्या आहेत, ब्लाऊजचा बिझनेस, कस्टमर कसे वाढवायचे, ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगत जाईल. पण मग एवढं सांगण्यासाठी तिथं आपल्याला कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ द्यावे लागतात. कारण तिथं काही कस्टमर म्हणजे काही सबस्क्रायबर असे अवेलेबल असतात की म्हणजे तिथं कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ बघण्यासाठी आलेले असतात. त्यासाठी मग आपल्याला
इकडचं तिकडं नाही करता येत, तर त्यासाठी मग मी इकडचे सेपरेट व्हिडिओ असतो, तिकडचा सेपरेट व्हिडिओ असतो. त्यासाठी शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा सेपरेट असतो, तिथेच थोडा शूट केलेला असतो, पण अर्धा इकडचा असतो, अर्धा तिकडचा असतो. या अशा गोष्टी माझ्या असतात. डिटेल व्हिडिओ एका दोन्ही चॅनलवर एक असा येत नाही, फक्त वेगवेगळा असतो. ते तुम्ही व्यवस्थित बघत जा. आणि दोन्ही पण चॅनलला अजून तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण ब्लाऊजच्या कटिंग स्टिचिंगच्या म्हणजे तुम्हाला शिवण्यापासून ते बिझनेस कसा वाढवायचा आहे सगळ्या टिप्स तुम्हाला मी दोन्ही पण चॅनलवरती देत असते. तर असो, आता पुढे कंटिन्यू करा. खूप जास्त बोलणं झाले, 5 मिनटं ह्याच्यावरच पलटले आहेत. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. नंतर मग लगेचच बसले ब्लाऊजचं कटिंग करायला. पण अगोदर म्हटलं साड्यातले ब्लाऊज पीस वेगळे करावे. तर इथे ट्रायबोर्डला मोबाईल लावला होता, पण खाली ना ट्रायबोर्ड कॅमेऱ्याच्या समोरून खालच्या साईडने आला होता. थोडासा अंधक व्हिडिओ निघला आहे, पण पुढे छान व्हिडिओ आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुमच्या प्रश्नांचे उत्तर मी देणार आहे. जसं की मी ब्लाऊजची शिलाई किती घेते, मी कुठे राहते, आणि अनेक प्रश्न मला म्हणजे कमेंटमध्ये विचारले होते बऱ्याच ताईंनी. तर आज त्यांचे सगळ्यांचे उत्तर देते, कारण स्वतः समोर बसून तर काही उत्तर देणं होत नाही आहे. सो म्हटलं चला हे कामाचं रुटीन दाखवतच तुम्हाला सगळं बोलून टाकावं. तर हे त्यामुळेच मग मी काम घेतलं होतं. आता हे पूर्ण अर्जंट काम होतं. अर्जंट ब्लाऊजच्या साड्या होत्या, आणि म्हणजे अर्जंट सकाळीच आलं होतं, संध्याकाळी मला हे द्यायचं होतं. पण ह्यातले ना मला साड्याचं पिको करून द्यायच्या होत्या नुसत्या, आणि ब्लाऊज मात्र मला 2च द्यायचे होते. आणि 3 म्हणजे तसे 5 ब्लाऊज होते. 3 ब्लाऊज नंतर द्यायचे होते आणि 2 ब्लाऊज द्यायचे होते. आणि नंतर मग मी कॅमेरा वगैरे व्यवस्थित बघितला आणि छान असा सेट करून ठेवला. तर चला, सगळे ब्लाऊज पीस माझ्या इथं कट करून झालेले होते. साड्यांमधले वेगळे केले. साड्यांना पिको पण करायचा होता, पण म्हटलं अगोदर ब्लाऊज कटिंग करून घ्यावा, आणि त्यामुळं लगेचच ब्लाऊजसाठी बसले कटिंग करण्यासाठी. म्हटलं कटिंग झालं ना, कसं शिवून झालं की मग काही नाही, पिको करायला काही जास्त वेळ लागत नाही. 4-5 मिनटात म्हणजे 5-10 मिनटात पिको होऊन जातो. पण कटिंग आणि स्टिचिंग करायला तर ब्लाऊजला वेळ लागतो. त्यासाठी मग टी व्ही लावून ठेवला आणि मग काय बसले कटिंगला. आता टी व्ही समोर बसून कटिंग कधी करायचं नाही बरं, कारण जे नवीन शिकणारे असतात ना, त्यांचं काही मन मापांमध्ये लागत नाही व्यवस्थित कटिंगमध्ये. तर मग मला सवय असल्यामुळं मग मी काय थोडंसं लावून ठेवलं. जास्त काय कटकट नकोशी वाटते, पण आवाज वगैरे मी कमी करते आणि लावून ठेवते सहज. आणि त्यानंतर मग बसले कटिंगला. आता हे जे काही मापं आहेत हे रेग्युलर कस्टमरचं असल्यामुळे मला पटकन लगेचच घेऊन कटिंग करता येतं ना. अगदी छोटं माप होतं 30 साईजचं. त्यासाठी मग मी इथं कटिंग करायला बसले होते. म्हणजे कटिंग करायचंच होतं मला 2 ब्लाऊजचं. 30 मापाचे द्यायचे होते 2 ब्लाऊज, आणि एक 32चं होतं, पण ते नंतर द्यायचं होतं. मग मी तर जे काही मापं घेऊनच लगेच कटिंग केलं. आणि काही मापं माझे त्यांच्या डोक्यामध्ये होती, कारण मी बरेचसे ब्लाऊज शिवलेले होते. ठीक आहे. आता जे काही ब्लाऊज मला शिवायचे होते, आता त्याचे काही मापं मी लगेच ब्लाऊजवरून घेऊन डायरेक्ट अस्तरवरती टाकले, कारण खूप गडबड होती. आणि काही मापं माझ्या डोक्यामध्ये होते, कारण 30 साईजच्या मापामध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायचं होतं. आता त्याला कोणते मापं टाकायचे हे तर आपल्याला रेग्युलर माहिती असतं. त्यासाठी कारण जे कोणी टेलर आहेत ना जुने, तर त्यांना किती साईजच्या ब्लाऊजला किती गळा रुंदी, किती उंची, किती मुंडा, हे सगळं घ्यायचं असतं. हे सगळं डोक्यामध्ये एकदम परफेक्ट फिट झालेलं असतं. तसं माझं खूप झालेलं आहे. आता इतरांचं मी नाही सांगू शकत, पण माझं झालेलं आहे. त्यामुळं मी पटकन साईज, कंबर आणि छाती हे 3च गोष्टी मोजून घेते, आणि बाही, दंडघेर एवढंच. बाकी गळा रुंदी, मागचा गळा किती टाकायला पाहिजे तसा त्यांच्या कमी जास्त करून कस्टमरच्या करत असते. आणि गळा रुंदी, मुंडा वगैरे किती टाकायचं हे सगळं मी माझ्या नॉलेजने टाकते. जसं की शोल्डर वगैरे, म्हणजे ते सगळं मी माझ्या मनानेच टाकत असते. मी कटिंग करायला बसले होते प्रिन्सेस कटचं, ते पण करून घेते म्हटलं. तर चला, आता मी सर्वात अगोदर तुम्हाला सांगते की मी ब्लाऊजची शिलाई किती घेते. आता बऱ्याच ताईंनी मला कमेंटमध्ये विचारलं होतं. ह्याच्या अगोदर ब्लाऊजच्या शिलाईविषयी आपला जे फॅशन डिझायनरचं चॅनल आहे त्याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ झालेला आहे. ब्लाऊजची शिलाई किती घेते, कोणत्या पॅटर्नची किती शिलाई घेते, सर्व काही मी त्यामध्ये सांगितलेलं आहे. पण तरीसुद्धा बऱ्याच टाईम मला ह्या चॅनलवर सुद्धा विचारतात. आता नवीन आपली सबस्क्रायबर फॅमिली होत आहे, त्यासाठी मग विचारत असतील, त्यांनी तो व्हिडिओ नसेल बघितला. ठीक आहे. तर बघा, मी ब्लाऊजची शिलाई कटोरी ब्लाऊज असो, प्रिन्सेस कट ब्लाऊज असो, किंवा फोर्टक्स ब्लाऊज असो, अस्तर माझं, बाकी सगळं माझं सामान फक्त कस्टमरने ब्लाऊज पीस दिलेलं असतं. मापाचं त्यांना मापं वगैरे त्यांचे घेतलेले असतात. तर त्यांचं फक्त ब्लाऊज पीस दिलेलं असतं. आपल्याला रॉ मटेरियल सगळं वापरायचं असतं, जसं की आपला दोरा, अस्तर, हुक वगैरे सगळं. तर ते मी 250 रुपये शिलाई घेते. स्टार्टिंग सुरू आहे माझं 250पासून. जसं की
त्यानंतर त्याच ब्लाऊजला थोडंसं लेस नॉट लावायचे असेल तर 20 रुपये जास्त घेते, 270 रुपये घेत असते. तर त्यानंतर मग आपल्याला पॅटर्ननुसार, आता पॅटर्ननुसार जसं डिझाईन तुम्हाला टाकायचं असेल, जितकी त्या डिझाईनला किती मटेरियल लागते, लेस असो, नॉट असो, काही मनी असो, काही स्टोन असो, अशा सगळ्या गोष्टी जे काही लागते ते सामानाचं वेगळं आणि माझीची मेहनतीचं वेळ थोडासा वेगळा, तर त्याची मी एक्स्ट्रा मग घेत असते. मग पॅटर्ननुसार मग शिलाई बदलते. मग आता कोणता पॅटर्न कसा येतो काय हे सगळं मी पुढे, आता एखादी डिझाईन शिवली तर मी एखाद्या डिझाईन शिवली तर मी त्याचे पैसे किती घेते हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगत जाईल, ठीक आहे, डिझाईनचे. आणि झालं बोटनेक ब्लाऊजची शिलाई. तर बोटनेक ब्लाऊज हे पूर्ण बदल असतो. आता बोटनेक ब्लाऊज म्हटलं, लांबभाई म्हटलं की अस्तर लांब आपल्याला 1 मीटर लागतं. तर मग त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, आणि बोटनेक ब्लाऊज हे आपण डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करतो. तसं तुम्ही सगळे ब्लाऊज डायरेक्ट अस्तरवरतीच कटिंग करते, पण तरीसुद्धा सांगते तुम्हाला, बोटनेक ब्लाऊजची 300 रुपयांनी स्टार्टिंग आहे. मग त्यामध्ये तुम्ही एकदम पॅक ठेवा, किंवा तुम्हाला डिझाईन काही करायचं असेल तर थोडंसं तुम्हाला छोटासा नेक भाग करायचा असेल, एकदम छोटासा हे करायचं असेल काही डिझाईन, तर ती मी करू शकते. आणि खूप जास्त हेवी केली तर मग त्याचेसुद्धा पैसे वाढतात. म्हणजे खूप जास्त बचबट डिझाईन वगैरे असेल, खूप अवघड डिझाईन असेल, कटवर्क असेल, किंवा इतर काही तुम्हाला लेस नॉट, लेस वगैरे काही लावून वेगळी डिझाईन बनवायची असेल, पोटली बटन लावायचे असतील, तर मग त्यामध्ये मी जास्त पैसे घेते. तर बघा, अशा पद्धतीने मग आपण कमी जास्त शिलाई करू शकतो. आता प्रत्येकाचे भाव वेगवेगळे असतात, प्रत्येकाच्या एरियानुसार शिलाई बदलते. आता तुम्ही म्हणताल की ताई, कुणाला वाटेल की खूप कमी आहे, किंवा कुणाला वाटेल की खूप जास्त आहे. आता जे खेडेगावातले लोक असतात ते शिलाई एवढी देत नाहीत, कारण तिथं रेग्युलर कामं नसतात, किंवा डेली यूजचेच ब्लाऊज जास्त असतात, जास्त काही असे डिझाईनचे वगैरे ब्लाऊज नसतात. तर तिथे शिलाई पण कमी आहे. मग कुणी म्हणेल की ताई इतकी तुम्ही जास्त शिलाई घेता. आता सिटीमध्ये म्हणायला गेला, शहरामध्ये, तर मग तुम्हाला तिथं शिलाई 400 ते 500च्या पुढचीच शिलाई असते. आता जे कटोरी असो, प्रिन्सेस असो, किंवा फॉरटक्स असो, जिथं माझी 250 रुपये शिलाई, तिथं 500 रुपये शिलाई स्टार्टिंग होतं. आता मी तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर नगरमध्ये सुद्धा 400 ते 500च्या पुढं शिलाई आहे, अहमदनगरमध्ये. आता अहमदनगरच्या अलीकडे मी 1 किलोमीटरने राहते, आणि इथं पण जास्त मोठं आहे, एरिया खूप मोठा आहे. सगळे असे स्टँडर्ड असे लोक आहेत, सर्व्हिसवाले वगैरे. पण तरीसुद्धा मी शिलाई कमी का घेते, कारण आमच्या इकडं जिथं मी राहते तिथं आमच्या भागातले सुद्धा बरेचसे लोक आहेत. त्यासाठी मग कुणी देतं, कुणी नाही, मग ह्याला कमी त्याला कमी, त्यापेक्षा नको, सगळ्याला परवडेल अशी शिलाई आहे माझी. आता मी सुरुवात स्टार्टिंग तर 100 रुपये पासून केलेली होती. आता बरेच वर्ष झालं मी प्रत्येक वर्षी 10-20 रुपये वाढवते, तर मग इथपर्यंत आलेली आहे, ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी शिलाई घेत आहे. म्हणजे 250पर्यंत 300पर्यंत मी आलेली आहे आता. आणि सुरुवात तर आपण थोड्यापासूनच केली पाहिजे. आता तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला कमी शिलाई घेतलीच पाहिजे तुम्ही, कारण तुमचं फिनिशिंग, फिटिंग ह्या सगळ्या गोष्टीवरती डिपेंड करतं. जर तुम्ही एकदम स्टार्टिंग केलं तुम्ही कस्टमरला डायरेक्टच 250 रुपये शिलाई मारली, तर नवीन ह्यांना तुम्हाला कुणीच एवढी शिलाई देणार नाही, कारण त्यांचा विश्वास, त्यांची क्वालिटी आपल्याला चेक करण्यासाठी, त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी थोडासा वेळ जाऊ शकतो. त्यासाठी आता बघा, बऱ्याच ताई असं पण बोलतात की ताई काही गोष्टी असं असतात की तुम्हाला तुम्ही ब्लाऊजची नेकविषयी तुम्ही डिझाईन सांगत जा. आता नेक डिझाईन म्हटलं तर जे आपण बॅक नेक डिझाईन करतो त्याचा पॅटर्न, प्रत्येक डिझाईनचा पॅटर्न वेगळा असतो. मग प्रत्येक डिझाईनची वेगळी शिलाई. म्हणजे आता कसं, तुम्हाला जर त्या डिझाईनला तिथं तुम्हाला अर्धा 1 तास लागत असेल, किंवा ती डिझाईन खूप हार्ड असेल, म्हणजे खूप अवघड असेल, तर तिथं तुम्ही 100-150 रुपये एक्स्ट्रा घेऊ शकता, 50 रुपये, असं जसं तुमची डिझाईन असेल तसं. त्यामुळे तुम्हाला मी पॅटर्ननुसार कशी डिझाईन म्हणजे पॅटर्ननुसार किती पैसे घ्यायचे हे, मी माझ्या डिझाईनचे किती पैसे घेते मी तुम्हाला इथून पुढे सांगत जाईल. कसं होतं, व्हिडिओ आपले शॉर्ट असतात किंवा फुल असतात, तर पण कसं लक्षात राहत नाही. पण तुम्ही बऱ्याच ताई म्हटलं की आता ताई प्रत्येक डिझाईनची आम्हाला शिलाई सांगत जातं, मी सांगत जाईल. तर बघा, प्रिन्सेस कट असो, फोरटक्स असो, किंवा कटोरी असो, हे तिन्ही पण पॅटर्न असले तरीसुद्धा अस्तरसोबत 250 रुपये शिलाई घेते. लेस नॉट लावल्या तर 20 ते 30 रुपये जास्त घेते, आणि लांब भाई असेल तर परत आपली 10 रुपये जास्त घेत असते. तर अशी टोटल आपली 280 रुपये शिलाई होते. 230, 280, किंवा कुणाला एकदम नॉट लेस नको असेल, सिम्पल हवं असेल बॅकने, तर मग त्यांची आपण घेत असतो 250 रुपये. तर अशा पद्धतीने माझी शिलाई आहे.
तर चला दोन्ही पण ते ब्लाऊज माझे बोलता बोलता रेडी झाले. कटिंग करून घेतलं, स्टिचिंग करून घेतलं आणि त्यानंतर बसले पिको करायला. आता फक्त साड्या पिको करायच्या राहिलेल्या होत्या, तर म्हटलं चला आता तेवढं कंप्लीट करून घ्यावं, म्हणजे त्यांची ऑर्डर कंप्लीट होईल आणि बाकीची सुद्धा मला भरपूर सारी कामं करायची होती. उद्यासुद्धा अर्जंट ब्लाऊज असणार आहेत माझ्याकडं, कारण उद्या पण मला दुपारीच ते ब्लाऊज द्यायचे आहेत आणि खूप सारे कामं पेंटिंग आहेत. पण कामं एवढ्यात मला काही उरकत नाही आहेत, कारण असं होतं आहे की कटिंग करायचं, स्टिचिंग करायचं आणि थोडंसं असं तब्येतही बरी नसल्यामुळं थोडंसं काम असं मागं पुढं होतं आहे. पण चला, कामाची सुरुवात तर असते, कामं नेहमीच करते, कामं अजिबात बंद राहत नाही. मी काही ना काही काम माझं चालूच असतं. त्यानंतर बघा, इथं मी सगळे माझे ब्लाऊज रेडी झालेले होते आणि माझं ब्लाऊज पूर्ण रेडी झाल्याच्यानंतर मी व्यवस्थित सगळे ठेवून दिले पिशवीमध्ये. आणि मग काय म्हटलं, चला आता सगळं रेडी झालेलं आहे, कारण कसं कोणते पण कस्टमर घ्यायला आले की म्हणजे आपलं तिथं नको गडबड, त्यापेक्षा सगळं व्यवस्थित त्यांच्या मापाचे ब्लाऊज, जे काही शिवायचे ब्लाऊज असतील, हे सगळं मग मी त्यामध्ये ठेवून देत असते. आणि मी काल काही ब्लाऊज शिवले होते ना, त्याची लेस मला चिटकवायची राहिलेली होती. तर बघा, आता मी इथं कोणता ग्लो वापरते, आता मी आरीवर्कसुद्धा करते. आता आरीवर्क म्हणजे मी जास्त हेवी आरीवर्क नाही करत बसत, आता थोडंफार करते. नॉर्मली आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ आहेत, आपण घरच्या घरी आरीवर्क कसं करू शकतो असं हे सगळं. तर बघा, ही आहे ग्लूची टूप. आता ही टूप वापरते मी. ही टूप आरीवर्कलासुद्धा वापरली जाते. स्टोन वर्क, आरीवर्क असलं तरी पण ह्या टूपने खूप छान हेच होतं आहे, म्हणजे चिटकलं जाते, अजिबात कुठे निष्ठणार वगैरे नाही. आणि ही टूप वापरली ना तर लेस पण अगदी छान अशी चिटकते, कारण ती आपल्याला शिलाई मारायची गरज नाही पडत, कारण शिलाई जर मारली तर आपण सुई वगैरे तुटते आपली आणि त्यानंतर हे अशा स्टोनच्या लेसला टिप पण मारता येत नाही. तर चला, असो, आजचा व्हिडिओ इतकाच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब